हाय, मी संगीता. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? बरे आशा आहे की तुम्ही बरे असणार. मी पण बरी आहे. जय भीम, जय शिवराया. नमस्कार. आजचा व्हिडिओ आपला असा आहे, मी आली आहे लग्नाला. माझ्या आत्या भावाच्या मुलीचं लग्न आहे. हे बघा लग्नाची म्हणजे आज साखरपुडा पण आहे आणि हळद पण आहे. म्हणून आम्ही आता सगळी तयारी संध्याकाळी हळदीची होणार. आणि आता आम्ही चाललो बुद्धविहारमध्ये. आणि बुद्धविहारमध्ये जाऊन आधी वंदना वगैरे घेऊन बाबासाहेबांना आणि गौतम बुद्धांचा आशीर्वाद घ्यायला सगळेजण आम्ही बुद्धविहारमध्ये आता निघत आहे. तर आम्ही आता सगळे माझ्या ह्या फुई बहिणी, माझ्या ह्या सगळ्या बहिणींच्या मुली, भावांच्या मुली वगैरे आम्ही असे सगळे मस्त. ही बघा माझी नवरी, क्यूट माझी नवरी, माझी संघमित्रा मुलगी आहे. तिचं नाव, आज तिचं लग्न आहे. आम्ही खूप भावुक आहे कारण की तिला लहानपणी आईची माया नाही भेटल्यामुळे तिची आई लहानपणीच वारलेली. म्हणून आम्हाला असं खूप म्हणजे असं मनामध्ये दुःख असतं, पण खुशी पण तेवढीच आहे. बघा किती छान माझी गोडशी नवरी बघा माझी. आता आम्ही सगळेजणं विहारामध्ये चालतच चाललो. थोड्याच वेळाच हे बघा माझ्या फुई बहिणी आहेत आणि ही माझ्या फुई भावाची बायको पण आहे त्यांच्यामध्ये. आणि हे आम्ही सगळे बोलत बोलत ते बोलत होते, तो व्हिडिओमध्ये आम्हाला घेते का? म्हणलं हो. त्यांना पण खूप आवड आहे, पण कसं त्यांना काही एवढं माहिती नाही व्हिडिओ कसं हे वगैरे, तर थोडंसं बोलतात काय करते काय करते. म्हणून म्हटलं थांबा तुम्हाला माझा व्हिडिओ बघणार. वंदना करायला आम्ही उद्याहारमध्ये आलो आणि वंदना घेत आहे. तर खूप पुढं जर बघणार ना तुम्ही, खूप मज्जा येणार. आणि खूप तर आम्ही आता बुद्धविहारमधून आलो. खूप डान्स वगैरे पण केला तिकडं आणि मग आम्हाला दाबून लागली भूक. मग आम्ही दाबून घेतला पोहाचा नाश्ता. आणि पोहाचा नाश्ता आमची बहीण, ही मोठी बहीण आहे आमची, मस्त आता नाश्ता द्यायला लागले सगळ्यांनी. बघा किती मोठं असं भोगणं भरून मोठं एकदम मस्त द्यायची नाश्ता पाणी. मग तिथून आम्ही लगेच मग ते मांडव म्हणून एक असे पत्ते 5 पत्ते आणतात ना, मग ते बैलगाडीवर आणलेले बघा. मग ते बैलगाडीवर आणल्यावर नंतर तिचं आमची नवरी बघा कशी पूजा वगैरे करते आहे. तर ते मांडव टाकतात ना, हिरवा मांडव, त्याला मग बैलगाडीवर आणतात गावाचे लोक. 5 पत्ते असतात ते, 5 झाडाचे पत्ते. तर ते सगळे 5 झाडाचे पत्ते वगैरे मग त्याची मांडव आणला म्हणून ते बैलगाडीची मस्त बैलांची पूजा वगैरे केली वगैरे सगळं झालं. नंतर मग आमच्या नवरीला बैलगाडीवर बसून थोडंसं 5 पाऊल बैलगाडी चालवावं लागते. मग पहिले पूजा वगैरे करून घेतली तर कसं भीती पण निघते आणि बैल पण जरा खुश होतात. हा बाबा यांनी आमची पूजा. ही माझी बहीण, माझ्या आत्या बहीणच्या मुलाची मिसेस. तर हे सगळे आमची पुरी फॅमिलीने पण केली तिथं पूजा. म्हणजे कसं जी सवारी आपल्याला सगळे आपले काम करून देते, तर त्यांच्यासाठी त्यांची पूजा करून घेतली पाहिजे.